गेल्या कित्येक वर्षांपासून या डी बाटू प्रशासनाच्या विरोधात सर्वच्या सर्व विद्यार्थी संघटनांनी आंदोलनं केली, पण या डी बाटू प्रशासनाला जाग आली नाही. अलीकडे तर रविराज साबळे सारख्या शेतीविषयक आंदोलन करणाऱ्या तरुणांनीही या डी बाटू प्रशासनात मध्ये जाऊन आंदोलनं केली, तरीही या डी बाटू प्रशासनाला जाग आली नाही. या डी बाटू प्रशासनामुळे विद्यार्थ्यांचं अतोनात नुकसान होतंय. विद्यार्थी घरी बसतायत, विद्यार्थ्यांवर आत्महत्येची वेळ येते. मी डी बाटू प्रशासनाला 16 जानेवारी 2026 पर्यंत वेळ देतोय. त्यांनी आपली सिस्टीम सुधारावी, विद्यार्थ्यांना योग्य तो न्याय द्यावा, विद्यार्थ्यांचा शैक्षणिक नुकसान जे भरून काढावं. अन्यथा 16 जानेवारी 2026 पर्यंत तुम्हाला वेळ आहे. 17 जानेवारी पासून माझा काळ असेल. तुमच्या प्रत्येक गोष्टीच्या चिंधड्या केल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. तो झोपलेला कुलगुरू, ते झोपलेले डी बाटू प्रशासनातले कर्मचारी यांनाही मी सांगतोय, या छत्रपती संभाजीनगरच्या पवित्र भूमीतून तुम्हाला सांगतोय, तुमचं रिजनल ऑफिस या छत्रपती संभाजीनगर मध्येच आहे. त्या रिजनल ऑफिसच्या कर्मचाऱ्यांचे कानफट्टे आम्ही वेळ पडली तर फोडू, पण विद्यार्थ्यांना न्याय मिळवून दिल्याशिवाय अभिषेक भंडारे स्वस्थ बसणार नाही. अरे तुमच्या छातडावर पाय देऊन न्याय घेऊ नुनी. जे स्वस्थ मुर्दाड पडलेले जो कुलगुरू आहे त्याला या छत्रपती संभाजीनगरच्या भूमीतून सांगतोय, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री साहेब, माननीय उपमुख्यमंत्री साहेब, माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री साहेब देवा भाऊ आणि राज्यपाल महोदय, आपण या गोष्टीची तात्काळ गंभीर दखल घ्यावी, अन्यथा या गोष्टीचे परिणाम वाईट होतील. यांचे कानफट्टे फोडल्याशिवाय वेळेवर आम्ही स्वस्थ बसणार नाही. या ठिकाणी एवढं बोलतो. 16 जानेवारी 2026 पर्यंत यांना वेळ देतो. यानंतरचा काळ माझा राहील.